मध्ये आदिवासी समाजाचा उलगुलान मोर्चा झालेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण हिंगोली परभणी जिल्ह्यातील काही आदिवासी समाज बांधव आले होते आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी माझ्यासोबत माजी आमदार संतोषजी टारफे आहेत। सर, आज या ठिकाणी आदिवासी समाजाचं एक मोठं म्हणजे एक मोर्चा झालेला आहे आणि या मोर्चामध्ये मागण्या देखील करण्यात आलेल्या आहेत की बंजारा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये। काय भूमिका आहे आपली? ज्याप्रमाणे जिंतूर येथे हजारोच्या संख्येने आमचा आदिवासी समाज रस्त्यावर उतरला, त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आमचा हा आदिवासी समाज, बंजारा समाज जी घुसखोरी आमच्या समाजामध्ये करू पाहत आहे त्याला विरोध करण्यासाठी हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरत आहे। 7 तारखेला परभणीमध्ये बंजारा समाजाचा मोठा मोर्चा होते, त्यानंतर आपली काय दिशा असणार? त्यांनी त्यांचा मोर्चा कर द्या, परंतु आम्ही आमच्या सर्व आदिवासी समाजाला आवाहन केलं की आपण सर्वजण ही रस्त्यावरची लढाई आपल्या सर्वांना लढायला लागेल आणि त्यामुळे आमच्या लेकराबाळासहित महिलासहित आमची सर्व पुरुषमंडळी या आज रस्त्यावरची लढाई आम्ही लढत आहोत। आरक्षणाचे अभ्यासक माजी खासदार हरिभाऊ राठोड असं म्हणाले होते की लोकूर समितीच्या ज्या शिफारसी आहेत त्या आदिवासी समाजाच्या ज्या काही संस्कृती आणि त्यांच्या खानपान पद्धती असतील, भौगोलिक रचना असतील किंवा इतर काही ज्या काही तरतुदी आहेत संविधानामध्ये आरक्षण मिळण्यासंदर्भातल्या, त्या बंजारा समाजाला लागू पडतात असं त्यांचं म्हणणं आहे। हरिभाऊ राठोडनं सांगितल्याप्रमाणे यापूर्वीसुद्धा बंजारा समाजाची शिफारस करण्यात आली होती, परंतु ती फेटाळण्यात आली। नंतर सरकारनं स्वतःच ती जी प्रस्ताव होता तो पाठीमागं बोलवला। त्यामुळे आदिवासी समाजामध्ये जर त्यांना समावेश व्हायचा असेल तर त्या आदिवासी समाजाचा क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो। तो आदिवासी समाजाचा क्रायटेरिया बंजारा समाज असेल, धनगर समाज असेल पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून त्यांचा जो समावेश आहे तो होऊ शकत नाही। या पुढचं आंदोलन हे जिल्ह्यावरती असणार आहे की थेट मुंबईपर्यंत आपले काय नियोजन असणार आहे? सरकारनं जर बंजारा समाजाची बाजू घेतली, आमच्या विरोधात जर त्यांनी बाजू घेतली तर निश्चित ही लढाई रस्त्यावरची आम्ही जिल्हास्तरीवर असेल किंवा मंत्रालय स्तरीय असेल निश्चित येणाऱ्या काळामध्ये आम्ही लढणार आहोत। सर, आपण आता सांगितलं की आपण लोकूर समितीचा विषय आहे, लोकूर समितीची जी रचना आहे की त्यानुसार आदिवासींना आरक्षण मिळालं पाहिजे असं समितीचा शिफारस जर आपण पूर्ण केल्या तर जसं जो क्रायटेरिया हरिभाऊ राठोडांनी सांगितलेला आहे त्यामध्ये त्याविषयी आपलं काय म्हणणं आहे? लोकूर समितीमध्ये मुळात हे सांगितलेलं आहे की यांना विशेष भटक्या जमातीचं विशेष तरतुदी करून त्यांना त्यांच्या सोयीसुविधा उपलब्ध केल्या पाहिजे। लोकूर समितीमध्ये कुठेही असं म्हटलं नाही की त्यांना आदिवासीचे निकष लागू होतात, त्यांना आदिवासी आरक्षण दिलं पाहिजे। त्यांना त्यांच्या विकासासाठी, त्यांना त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांना याच्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांच्यासाठी विशेष योजना राबवल्या पाहिजेत, एवढंच लोकूर कमिटीमध्ये सांगितलेलं आहे। कुठेही त्याच्या आदिवासी आरक्षणात समावेश करण्याबाबत अशी कोणती शिफारस केलेली नाही। सर, आपण बोलत आपल्या भाषणामध्ये असा उल्लेख आपण केलेला आहे की भविष्यामध्ये जर मतदान मागण्यासाठी जर ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे, खासदार असतील किंवा आमदार असतील, ते जर आले तर त्यांना आदिवासी समाजाची काय ताकद आहे हे दाखवली पाहिजे। आज मेघना बोर्डीकर म्हणजे पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या घरासमोर, त्यांच्या कार्यालयासमोर आज धनगर समाजानं ढोलबजाव आंदोलन केलं आणि त्या अनुषंगानं धनगर समाजाला पाठिंबा देण्यात आलेला आहे। याविषयी आपण काय सांगाल? मुळात काय माहिती आहे का की आपण एक लोकप्रतिनिधी आहोत आणि लोकप्रतिनिधी म्हणल्यानंतर आपण या ठिकाणी सर्व समावेशक आणि सर्वांचं सत्यता या ठिकाणी बघायला पाहिजे की फक्त कोणाच्या मताचं म्हणजे मिळावे अपेक्षेनं आपण जर कोणाला कोणत्याही पद्धतीनं जर अशा प्रकारे मिसगाईड करत असाल, या माध्यमातून जो असंतोष निर्माण होणार आहे, म्हणजे तुम्ही एकाला जवळ घेणं, एकाला दुखवणं आणि ते पण त्याला कोणताही बेस नाही, त्याला कोणता बेस तर लागेल तुमच्याकडे, फक्त विनाकारण कोणी आलं आणि तुम्ही त्या पद्धतीनं जर अशा प्रकारचे वक्तव्य करत असाल मग आदिवासी माणसांच्या घरी मत मागण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही त्या माणसाच्या विरोधामध्ये काम करताय, मग त्याच्या घरी जाऊन मत मागू नका ना तुम्ही। तर माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही विनाकारण अशा प्रकारे म्हणजे तुम्ही काय केलं आहे की आदिवासी समाज बोलत नाही। आदिवासी समाज आज जिंतूरमध्ये 20,000च्या वर या ठिकाणी मतदान आहे फक्त आदिवासी समाजाचं, मग त्याला भावना नाहीत का? त्याच्या भावना तुम्हाला समजून येत नाहीत? तर त्यामुळे त्याच्या भावनेला दुखवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करताय। त्याला त्या ठिकाणी त्याच्या रिक्त पदांच्या बाबतीमध्ये तुम्ही काहीच बोलायला तयार नाही। आज या ठिकाणी तुमचेच या ठिकाणी असणारे महसूल मंत्री म्हणतात की आदिवासी जमीन भाडेतत्वावर द्या म्हणून, तर या बाबतीमध्ये तुमच्याकडे काय उत्तर आहे? त्यामुळे हे फक्त या माध्यमातून तुम्ही जो अशक्त असणारा, जो या ठिकाणी शिक्षणामध्ये कमी असणाऱ्या समाजाला खरं तर तुम्ही पुढे आणायला पाहिजे, पण तुम्ही त्याला दाबण्याचं काम करता आणि हे निषेधाची बाब आहे।
सर, एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे मला. बंजारा समाजाच्या मागणीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण आम्हाला मिळवायचे. म्हणजे आदिवासी समाजाचं आरक्षणही राहिलं पाहिजे, परंतु आम्हाला ज्या तरतुदी इतर राज्यांमध्ये आहेत त्या तरतुदीनुसार आम्हाला महाराष्ट्रामध्ये हे आरक्षण दिलं गेलं पाहिजे. आता मागणी होते STBची मागणी होते, NTBमधून त्यांना STBचं आरक्षण पाहिजे. शेवटचा प्रश्न. आदिवासीमध्ये समावेश होण्यासाठी ज्या क्रायटेरिया पूर्ण करावं लागते ते क्रायटेरियाच पूर्ण बंजारा समाज करू शकत नाही. त्यामुळे A किंवा B हे होऊ शकत नाही. घटनेमध्ये ST, SC आणि OBC एवढंच फक्त आरक्षण आहे. हे घटना तर ते बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे A किंवा B होत नाही. तर आमची विनंती आहे सरकारला किंवा बंजारा समाजाच्या नेत्यांना आव्हान आहे, तुम्हाला जर आवश्यक असेल तर तुम्ही निधी वाढवून घ्या. तुमच्या समाजाचा विकास करण्यासाठी आणखीन काही तुमच्या सरकारकडून करून घ्यायचं असेल तर ते करून घ्या, परंतु आदिवासीच्या आरक्षणामध्ये निश्चित तुम्हाला स्थान मिळणार नाही. उपवर्गीकरणाचा मुद्दा समोर होते, काय सांगाल? उपवर्गीकरणाचा आणि आता जे आपण विचारलेलं की STB करा म्हणून, तर STB हे STच्या आरक्षणामध्ये असं संविधानामध्ये तरतूद नाही. आणि जर का STB केलं तर VJNTचे जे 3% आरक्षण तिकडे दिले ते भटक्या विमुक्तांना 3% कायम राहील. आणि इकडं जर हे आल्याच्या नंतर आताची जर टक्केवारी आपण आरक्षणाची जर पाहिली तर ती 52% झालेली आहे. आणि STB केल्याच्या नंतर अजून ती 55-60% जर झाली तर ते आरक्षण संविधानिक टिकणार नाही. त्यामुळे STB करता येणार नाही त्यांना आणि आरक्षण देणार नाही. आता तुम्ही दुसरा प्रश्न कोणता म्हटले? उपवर्गीकरण करण्याचा मुख्यमंत्री म्हणताय. उपवर्गीकरण करण्याबाबतचे माननीय सुप्रीम कोर्टचे आदेश आहेत. आता त्यांनी ते उपवर्गीकरण करण्याबाबतची प्रक्रिया आता पुढे काय करतात काय नाही, याला SC STच्या सर्व सामाजिक संघटनाचा सर्व नेत्यांचा स्ट्रॉंग विरोध आहे. आणि उपवर्गीकरण ते आता त्याचं गाईडलाईन अजून निश्चित नाहीत की कसं होणार आहे काय होणार आहे. तरी सध्या संघटना सर्व त्याचा निषेध करत आहेत आणि माननीय सुप्रीम कोर्टामध्ये देखील याबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली आहे, ते पण अजून न्यायप्रविष्ट आहे. आज जिंतूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा उलगुलाल मोर्चा संपन्न झालेला आहे. आदिवासी समाजाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंजारा समाज आणि धनगर समाजाच्या मागणीला जोरदार विरोध केलेला आहे. सहकारी भागवत चव्हाणसह रत्नदीप शेजावळे, जिंतूर, परभणी.